मध्यरात्रीचा तो काळोख, आंबेनळी घाटातलं ते दाट धुकं आणि अचानक एकामागून एक 8 मित्रांचे फोन कायमचे स्विच ऑफ होतात. घरच्यांना वाटतं नेटवर्क नसेल, पण त्यांना काय ठाऊक की त्यांच्या काळजाच्या तुकड्याचा फोन नेटवर्कमुळे नाही, तर मृत्यूच्या दरीत कोसळल्यामुळे बंद झालाय. 900 फूट खोल दरीत तुटलेली गाडी आणि जेव्हा रेस्क्यू टीम खाली उतरते, तेव्हा समोर येतो एक असा थरार जो ऐकून संपूर्ण साताऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो. नमस्कार, मी आहे तुमची सातारची मार्क्सवाली ताई आणि आज आपण पाहणार आहोत आंबेनळी घाटात साताऱ्याच्या त्या 8 मित्रांसोबत परतीच्या प्रवासात नेमकं काय घडलं. तो अपघात होता की निष्काळजीपणा? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 22, 23 आणि 24 मे सलग सुट्ट्या असल्यामुळे साताऱ्यातल्या आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरातील 8 मित्रांनी मिळून कोकण ट्रिपचा प्लॅन केला. सगळी वयाच्या विशीतील मुलं, कोणाच्या डोळ्यात करिअरची स्वप्न तर कोणी घराचा एकमेव आधार. स्कॉर्पिओ गाडी घेऊन ही मुलं दापोलीच्या दिशेने निघाली. 3 दिवस समुद्रावर धम्माल केली, फोटो काढले, रील्स बनवले. घरच्यांना सतत फोन करून सांगत होते, आम्ही मजेत आहोत. पण कोणाला काय माहिती होतं, हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. रविवारी संध्याकाळी हर्णे बीचवर शेवटचा वेळ घालवून पोलादपूर मार्ग आंबेनळी घाटातून ही मुलं साताऱ्याकडे निघाली. रात्री उशिरा एका मुलाचा घरच्यांना फोन आला, आम्ही घाटात आलोय, थोड्या वेळाने पोहोचू. आणि अचानक खचकन कॉल कट झाला. सुरुवातीला वाटलं रेंज गेली असेल, पण तास उलटले तरी फोन लागेना. एक एक करत सगळ्यांचेच फोन बंद झाले आणि साताऱ्यातल्या त्या 8 कुटुंबांच्या मनात धडधड सुरू झाली. अखेर पोलिसांना कळवण्यात आलं. मोबाईल लोकेशन ट्रॅक केले, तेव्हा शेवटचं लोकेशन आंबेनळी घाटाजवळ दाखवत होतं आणि तिथूनच सुरू झाला मृत्यूच्या दरीतला काळजाचा थरकप उडवणारा शोध. आंबेनळी घाट महाराष्ट्रातल्या सर्वात धोकादायक घाटांपैकी एक. रात्रीच्या वेळी तिथला अंधार माणसाला गिळून टाकतो. पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रॅक्स, प्रतापगड सर्च आणि स्थानिक रेस्क्यू टीम रात्री 1:30च्या सुमारास घाटात पोहोचल्या. घाटात एका वळणावर दिशादर्शक फलक तुटलेला होता आणि गाडीचा आरसा पडलेला होता. अंदाज आला की गाडी इथूनच खाली गेलीये. पोटाला दोर बांधून हातात टॉर्च घेऊन रेस्क्यू टीम 900 फूट खोल दरीत उतरली. चिखल, काटेरी झाडं आणि निसरडे दगड तुडवत जेव्हा टीम खाली पोहोचली, तेव्हा अंधारात एक गाडी दिसली. सगळ्यांना वाटलं स्कॉर्पिओ सापडली, पण सकाळी 6 वाजता उजेड झाल्यावर जो धक्का बसला तो मोठा होता. ती स्कॉर्पिओ नव्हतीच, ती 1.5 वर्षापूर्वी अपघात झालेली एक होंडा सिटी गाडी होती. म्हणजे 8 मुलांची स्कॉर्पिओ अजूनही कुठेतरी खाली होती. सकाळी 6:30च्या सुमारास अखेर चिखलात एक नंबर प्लेट सापडली, MH11DN 234 आणि समोर दिसला स्कॉर्पिओचा चक्काचूर झालेला गोळा. गाडीची अवस्था पाहूनच स्पष्ट होतं की आत कोणाचंही वाचणं अशक्य होतं. महेश, आदित्य, रितेश, सुहास, अंश, उत्कर्ष, अनिल आणि नितीन. घरातून लवकर येतो म्हणून निघालेली ही 8 मुलं आता कायमची शांत झाली होती. काही मृतदेह इतके खोल गेले होते की ते शोधायला दुर्बिणीचा वापर करावा लागला. रेस्क्यू टीमच्या सदस्यांचाही डोळ्यात पाणी आलं, कारण तिथे फक्त गाडी नव्हती, 8 कुटुंबाची स्वप्न चिरडली गेली होती. माझ्या रसिक प्रेक्षकांनो, या अपघाताने पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्न उभे केलेत. त्या धोकादायक वळणावर मजबूत रेलिंग का नव्हतं? रात्रीच्या वेळी घाटात सुरक्षितेची पुरेशी व्यवस्था का नाही? प्रशासन अजून किती बळी गेल्यावर जागं होणार? पण प्रशासनासोबतच एक बहीण म्हणून मला तुम्हालाही काही सांगायचं आहे. जेव्हा आपण रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करतो, तेव्हा गाडीच्या स्पीडवर नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं. घाटातली वळणं आणि रात्रीचा थकवा कधी घात करेल सांगता येत नाही. घरात आपली आई, आपली बहीण, आपली बायको आपली वाट पाहत असते. तुमचा 1 सेकंदाचा निष्काळजीपणा तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे प्रवास करताना नेहमी सावध राहा, वेगावर नियंत्रण ठेवा. साताऱ्याच्या त्या 8ही दिवंगत तरुणांना सातारची मार्क्सवाली ताई चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वरा त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. तुम्हाला काय वाटतं, अशा अपघातांना कारणीभूत कोण?
प्रशासनाचा ढिसाळ कारभार की रात्रीच्या वेळेचा निष्काळजी प्रवास? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या सातारची मार्क्सवाली ताई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, सुरक्षित प्रवास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.